मंडळी, मी आज साकारला होता शेतामध्ये तिरंगा, तर तो कसा तुम्हाला दाखवते. तर मी आहे ना इथे पहिले तर लिलीचे फुलं जे होते ना, तर ते लिलीचे फुलं घेतले. आता मी इथे ना तर खुललेले लिलीचे फुलं घेतले होते, जे की जे पूर्णाच्या पाकळ्या निघल्या होत्या त्याच्या. तर ते कारण काय ना, तर पाकळ्या जर कधी काढल्या म्हणजे लवकर निघते ना आपल्या पाकळ्या. आणि त्यानंतर मी गेले झेंडूकडे. आता झेंडूच्या झाडाची जे पानं होते, तर ती पानं घ्यायची होती आपल्याला. आणि पानं तोडल्यानंतर आहे ना, आता हे काय ना हिरवे पानं आहे ना, तर आपल्याला जो हिरवा कलर आहे त्यासाठी आपण हे पानं तोडत आहोत. आणि त्यानंतर झेंडू तोडून घेते. आता काय ना, आपला ऑरेंज कलर तयार होईल झेंडूमुळे. तर चला आपण जाऊया आता आपल्या कृतीकडे. तर काय ना, मला सहज ही डोक्यात माझ्या कल्पना आली, की बसले होते मी शेतामध्ये. तर मला असं वाटलं आता आपल्याला सध्या तर काही काम नाही, मग काय करायचं. तर खाली जो वेळ होता ना, तर त्या टाईममध्ये काहीतरी करावं. तर माझ्या डोक्यात अचानकच आलं. तर मी सर्व सामान गोळा केलं. मेन म्हणजे असं झालं होतं, की सर्व सामान आहे ना, तर असं काही आपल्याला वेगळं आणणं पडणार नव्हतं. सर्व काही तिथेच उपलब्ध होतं. तर आपल्याला काही नवीन घ्या किंवा नवीन काहीतरी न्या असं काही नव्हतं. तर आहे ना, म्हणून मी म्हटलं चला करूया काहीतरी वेगळं. आपल्याकडे टाईमसुद्धा आहे आज. तर मी आहे ना इथे झेंडूची जे फुलं होते ना, तर त्यांच्या ज्या मागच्या ज्या हिरव्या कलरच्या ज्या दांड्या असतात ना, त्या मी कापून घेतल्या आणि त्यांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. आणि नंतर लिलीचे जे फुलं होते ना, त्यांची एक एक पाकळी बाजूला करून आणि लिलीचे फुलं ठेवून घेतले. त्यानंतर मी जे झेंडूचे फुलं होते ना, तर त्यांच्या जे म्हणजे फांद्या तोडल्या होत्या, तर ती मी इथं ठेवून घेत आहे. तर बघा किती सुंदर असा दिसत आहे आपला तिरंगा. आणि हे बनवत्या वेळेस एवढा उत्साह होता ना मनामध्ये, आणि म्हणजे एवढं मनातून एवढं चांगलं वाटत होतं मला, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तर बघा असा काही आपला तिरंगा तयार आहे. आणि माझ्या शेतामध्ये ज्या बायासुद्धा आलेल्या होत्या ना, त्यांनासुद्धा माझा तिरंगा खूप आवडला. तर बघा शेतामध्ये मला तर ही कल्पना मी तरी कधी बघितली नाही. फोनवर यूट्यूबवर नाही, कुठेसुद्धा मी कधी बघितली नाही. पण करत असतील लोक. आता रांगोळीने तर सर्वच जण तिरंगा काढतात आणि फुलांनीसुद्धा काढतात. पण अशा शेतामध्ये कोणी तिरंगा काढत नाही असं तर मी कधी बघितलं नाही. काढतही असतील तर आपल्याला एवढं माहीत नाही. बघा तुम्हाला जवळून दाखवते मी तिरंगा. आता मी निळ्या कलरची फुलं तोडली होती. पण झालं असं की जेव्हा मी फुलं तोडली ना, तर ती मी केण्याची फुलं तोडली होती आणि ती खूप छोटी छोटी होती ना. आणि जेव्हा मी बनवलं हे, तर जेव्हा ते फुलं बघायला गेले ना, ते पूर्ण सुकून गेलेली होती, कारण ती खूप नाजूक होती. आता इथे शेतामध्ये बाया आलेल्या होत्या ना, तर त्यांनी माझा तिरंगा बघून आणि त्यांना खूप छान वाटत होतं. किती सुंदर दिसतोय, किती छान दिसतं असं म्हणत होत्या. तर काय ना, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.